मामा बरोबर काम चालू आहे ना? मल्लरी बिलरी जोरात झाले एकदम भारी. कांदा गेलाय, राई जिरं गेलाय. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी कसं आहे, एकजुटीनं पेटलं रान तुफान आलं या, हे जेव्हा गाणं ऐकतो तेव्हा एकजुटीचं महत्त्व कळतं. मंडळी गावाकडे देखील आमच्या कोकणात एकजुटीने असे कार्यक्रम राबवले जातात. तसाच असा कार्यक्रम आजचा नाही तर उद्या कार्यक्रम आहे, पण त्याच्यासाठी एकजुटीने काम करणं गरजेचं असतं. तर पूर्वतयारी चालली आहे कसली, तर आमच्या वाडीमध्ये म्हणजेच श्री गणेश सेवा मंडळ तुरळ हरेकरवाडी यांच्या माध्यमातून उद्या भात लावणी नांगरणी स्पर्धा आमच्या इकडे वाडीमध्ये भरवण्यात आल्यात. त्याचं काम चाललंय. दाढ काढणं, म्हणजे दाढ काय, ही दाढ नव्हे, शेतीतली दाढ काढणं वगैरे चालू आहे. सगळं काम चालू आहे, तर दाखवतो फटाफट. चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया एकदम फटाफट. चला. हा आहे मुंबई गोवा हायवे आणि समोरच एक धाबा आहे, रंगीला धाबा म्हणून. आणि इथे बघा, आपल्याला इथून आपण आता आतमध्ये जाऊया आणि बघूया काय काम चालू आहे ते. अरे वा, साकव साकव बघा, इकडे पर्याला साकव करण्यात आलेला आहे. एक नंबर बघा. याच्यावरून चालण्याची मजा काही वेगळीच असेल. सांभाळून पाय ठेवणं गरजेचं आहे. एक नंबर. जरा जपून पाय ठेवणं गरजेचं आहे. हे बघा सगळे झाली सुरुवात झाली काय. अरे बापरे. चला मंडळी, आई पडलो असतो. चला. हा चला चला चला. चिखलात पाय गेले बऱ्याच दिवसाने. इकडे बघा, खास मुंबईवरून आयटी इंजिनियर आलेत लावणीसाठी. हा, खास भात लावणी नांगरणी स्पर्धेसाठी. आणि हे दाढ काढायला चला. या 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 झाली काढून. चला, भल्लरी चालली आहे. अशी कामगत असली तर बघा, एक 5-10 मिनिटातच अशी दाढ काढून होते. सखी आला तुला कंटाळला, नेतो तुला मुंबईला हँगिंग गार्डन दाखवायला. पहिले शेतात काम कर सखीला सांगतात, नंतर तुला मुंबई दाखवतो.
मंडळी बघा, इकडे श्री गणेश सेवा मंडळ तुरळ हरेकरवाडी यांच्या माध्यमातून भव्य राज्यस्तरीय नांगरणी स्पर्धेचं आमच्या वाडीमध्ये नियोजन झालंय. आणि इकडे बघा सगळेच कार्यकर्ते कामं करतायत. मैदान तयार करण्याचं काम सुरू आहे. आमचा राकेश भाऊ आहे, अमोल बाटेचे आहेत, महेंद्र हरेकर आहेत आणि नर्या दादा हरेकर, इकडे मोहन बामणे, सगळीच मंडळी आहेत. आमचा पक्का दादा पण आहेत, जयेंद्र हरेकर, इकडे आमचे मामा आहेत. मामा बरोबर काम चालू आहे ना? मल्लरी बिल्लरी जोरात झाले एकदम भारी कडक. चला मैदान बघा, हे बघा इथे उद्या नांगरणी स्पर्धेचं मोठं भव्य दिव्य नियोजन करण्यात येत आहे आमच्या वाडीच्या माध्यमातून. चला पावसाने देखील आगमन केलंय बघा राव. चोपण्याने ठोकणारा पहिला माणूस. हा जबरदस्त. सर्वच कार्यकर्ते काम करतात. आपण थोडं स्टेजवर जाऊया. चला इकडे बघा स्टेजचं देखील काम चालू आहे. आमचे बाबन दादा आहेत, इकडे बाबी मामा आहेत. मामा चला स्टेजवरती काम जोरात चाललेलं आहे. हा वरून दिसणारा व्ह्यू जबरदस्त. इथे उद्या मैदान असं समोरासमोर भरणार आणि समोरच मुंबई गोवा हायवे. चला मंडळी इकडे काम जोरात चाललंय. सुद्या भाऊ इन्स्ट्रक्शन देतोय. मामा आमचे काम करतायत. इकडे नरेश भाऊ आहे. नरेश भाऊ जोरात काम चाललंय ना? जोरात चालू आहे. बघा इकडे आमचे वाडी प्रमुख आहेत बघा, स्वतः देखील काम करतात. म्हणजे कसं आहे, आपण कोण आहोत याचं तमानं बाळगता सर्वसामान्यांमध्ये मिसळून काम करणं ही खूप मोठी गोष्ट असते. तसेच वाडी प्रमुख असून देखील ते काम करतात, ही त्यांचं म्हणतात ना मनाचा मोठेपणा आहे. चला इकडे सर्व मंडळी आपापलं काम करतात बघा. जब झाली तयारी ना? हो झाले ना? संध्याकाळपर्यंत काम ओके. अरे जबरदस्त. सगळेच आज इथे भोजनाची आणि चहा पाण्याची देखील सोय आहे. तर आमचे राजू भाऊजी पण आले आहेत. चला जेवणाची तयारी देखील जोरात आहे इकडे. बारीक बारीक कपडे. त्याला आजच्या कार्यक्रमामध्ये बघा, कार्यक्रमाची पूर्वतयारीमध्ये जेवणाचं देखील नियोजन आहे. आमचा अर्चन मामा आहे, देवांना आहे, नाही सगळी मंडळी आणि आमचे विजयजी भोड आहेत खास जेवण बनवायला. आचारी, हा मेन आचारी. चला चला चुलीवरचं जेवण आजचं काय मेनू आहे? आज मेनू नारायण सांबार. नारायण सांबार. अरे वा जबरदस्त. आता हे नारायण सांबार गावाकडे काय प्रकार आहे ना तो तुम्हाला थोड्या वेळात कळेल. खरं तर आमच्याकडे त्याला नारायण सांबार म्हणतात. त्याच्यामध्ये बटाटे सगळं मिक्स एकदम आणि चव पण भारी लागते. मंडळी हे नारायण सांबार कसं बनतं ते तुम्हाला दाखवतो. आता इकडे फोडणीची तयारी झाली आहे. असे कांदा गेलाय, राई जिरं गेलाय. वांगा आणि डाळ उकडून घेतली. त्याच्यामध्ये हळद गेली मस्त फोडणीवर. टोमॅटो. चला हे बघा डाळ आणि वांगा मस्त उकडून घेतलाय आणि फोडणीला कांदा लसूण आणि तेजपत्ता केलाय. वरून आता टमॅटो. साधी सोपी रेसिपी पण खायला पाहिजे. आता बघा थोडंसं जात आहे ते मीठ, चवीपुरतं मीठ. थोडासा गरम मसाला गेला वरून, गरम मसाला जबरदस्त. चला मस्तपैकी लाल तिखट मसाला गेला. फोडणीचा सुगंध अप्रतिम येतोय बघा मंडळी. जबरदस्त जबरदस्त. आणि असं पण सांगा आमचे मामा हरिचंद्र हरेकर आमचे मामा आहेत.
ते मस्तपैकी सगळं मिक्स करतायत आणि आमचे विजयजी घोड आहेत ते मसाला वगैरे टाकतायत. दोन्ही नाही कळलं तरी सगळेच पण आम्ही टाकायला पुढे. पण काय? तेल गेले मस्तपैकी, वरून कोथिंबीर गेली. हा 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 जबरदस्त. चला मस्तपैकी आता वरून थोडंसं पाणी गेलंय काय, असं पाणी टाकल्यानंतर ग्रेव्ही बघा कशी तयार झाली, एक नंबर झकास. आजची रेसिपी खतरनाक होणार, जबरदस्त. मस्तपैकी बघा वांगाची डाळ उकडलेली ती आतमध्ये केली आहे, जबरदस्त. पाणी लागली रे. जवळजवळ 50 ते 60 माणसांचं जेवण आहे आणि ही डाळ त्यांना पुरवायची मस्तपैकी. नारायण सांबार. चला फायनली आता फोडणी वगैरे सगळं झालंय, आता कड यायचं फक्त देरी आहे. चला. हा 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 पावसाने जोरदार हजेरी लावली आहे आणि बघा मैदान नांगरणीचं म्हणजे पॉवर टिलरने नांगरणी चालली आहे. तर मंडळी ही होती आजची तयारी उद्याच्या कार्यक्रमासाठी. तुमच्या गावात देखील अशी शर्यत होत असेल तर कमेंट करून सांगा आणि मुंबईतून कोणी बघत असेल अशी शर्यत तुम्ही पाहिली आहे का? आमच्या कोकणातच होताच, खास करून आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. आणि तुम्ही कोकणातून इतर ठिकाणहून असाल तर कमेंट करून सांगा अशा शर्यती तुमच्याकडे होतात का? की सिंधुदुर्गात मला वाटतं नाही होत, इव्हन रायगडमध्ये नाही होत, पण आमच्या रत्नागिरी जिल्ह्यात या जोरशोरात या शर्यती चालू असतात. अस्सल चिखलनी नांगरणी शर्यत. चला उद्या तुम्हाला थरार दाखवतो, पण तुर्तास हा व्हिडिओ आपण इथे सांगूया. व्हिडिओ कोकणातल्या अशी संख्येत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, या कोकण आपलंच असा.